क्रिकेट स्पर्धेची उत्कंठा होती। कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं झालं अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली। स्पर्धेचा जर आढावा घेतला तर प्रगल्भ असं व्यासपीठ आहे, मान्यवरांची उपस्थिती मात्र जरूर पाहायला मिळते। चमचमत्या ट्रॉफ्याज ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट जरूर केलं जाते आणि डीजे अद्वैत यांच्या माध्यमातून अगदी सुमधुर संगीताची साथ आणि क्वालिफाय अंपायर यांच्या माध्यमातून अगदी अंपायरची भूमिका बजावत असताना आणि संपूर्ण अगदी साबळेवाडी आणि शेजवळवाडी यांच्या आयोजनातून हे आयोजन अर्थात जय हनुमान चषक 2024 पर्व क्रमांक पहिलं आपल्या भेटीस आलंय। जाऊया मॅचच्या दिशेने। मॅचला होईल सुरुवात। सलामीची जोडी शिवछावा स्पोर्ट्स सनपूर संघाकडनं स्ट्राइक इन एंडला बॉस शिवा जाधव बॉस आणि नॉन स्ट्राइक इन एंडला मात्र पाहायला मिळतोय अर्थातच अक्षय। गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला P1 चं षटक घेऊन रमेश आलाय। मॅचला होईल सुरुवात। पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच ऑन गेम ऑन। पहिला बॉल रमेशचा बॉस यांच्या सडी। पहिलाच बॉल ऑन साइडला 30 यार्ड सर्कल मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप झाली। पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचे शिकार ठरले असते, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं। कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक जय यांचं, कारण ज्या पद्धतीची डाय सूर मारला होता, सूर मारून कॅच घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला। यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, परंतु आता संधी मिळाली आणि कॉट बिहाइंड द विकेट। गोल्डन डकचा शिकार ठरतोय, आल्या पावली जावं लागेल माघारी। अक्षय बॅक टू द डगआउट। पहिला धक्का शिवछावा सनपूर संघाला। अक्षय बॅक टू द डगआउट करून दाखवलंय रमेशने। पहिल्या बॉलवरती मिळाली नाही, पण दुसऱ्या बॉलवरती विकेट जरूर प्रस्थापित केली। अनुभवी गोलंदाज रमेश पहिली विकेट मिळवतोय। जर आयोजन आपण पाहायला गेलं तर शिवछावा स्पोर्ट्स सनपूर यांचं आयोजन होतं आणि या आयोजनामध्ये जर पाहायला गेलं तर शिरळ टीमने 2 हात केले होते आणि मॅच विजेता झाला होता। व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव। जी छत्रपती शिवाजी क्रीडांगण घरोंदामध्ये जी मॅच झाली होती शिवछावा सनपूर विरुद्ध शिरळ टीम, या 2 संघांमधली लढत झाली होती। मराठा वॉरियर शिरळ संघाने तो सामना जिंकला होता, परंतु आता संधी शिवछावा सनपूर संघाकडे आहे। कमबॅक करतील का? शॉट पुल होतोय सक्सेसफुल। अंपायरचा इशारा येणं बाकी असेल आणि हा षटकार आहे। अंपायर आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा। षटकार आहे की चौकार आहे? आणि हा चौकार आलाय। मिड विकेट झोनला अगदी हा चौकार खेचला गेलाय। आल्या आल्या मात्र स्वागत केलंय चौकाराने रोहन याने। याही वेळेस आणखीन एक बिग हिट आलाय। आव देखा ना ताव, मला हवी आहे संघासाठी धाव। ठोकलाय षटकार। आधीच्या बॉलवरती षटकार जाता जाता वाचलाय, परंतु ही उणीव भरून काढले या बॉलवरती रोहन याने। ओहो, आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार आहे बहुतेक। 4 धावा। काय फटकेबाजी लगावतोय रोहन, अगदी रमेश वरती आक्रमण चढवलंय। एक बॉल राहिला।
पॉवर प्लेचे षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या बॉल पासून दबदबा गोलंदाजाचा पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना फलंदाज यावेळेस मात्र पहा अगदी ड्राइव्ह केलाय आणि जागा शोधली, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल निघून चाललाय 4 धावांसाठी. येतोय अगदी पुस्तकी फटका, कॉपी बुक स्ट्रोक, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणार हा फटका. अगदी शेवटच्या चेंडूवरती देखील चौकार आलाय. अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्या बॉल पासून गोलंदाज रमेशचा दबदबा पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र विकेट त्याने मिळवली आणि अक्षयची जागा रोहनने घेतली आणि आल्यापासून मात्र चौकार षटकार अशी आतिषबाजी त्याच्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना मात्र पाहायला मिळाली. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकानंतर टीम शिवछावा सनबूर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 1 विकेट आणि जिवाळा वन साइड जिवाळा टीमचे कॅप्टन 26 अतुल भालेकर आपली टीम घेऊन मुख्य व्यासपीठावरती यायचंय. गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी मात्र सागर आलाय. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. जिवाळा 11 वन साइड जिवाळा संपूर्ण टीमचा यशोचित सन्मान. नितीन कदम साहेबांच्या शुभ हस्ते मात्र संपूर्ण टीमचा यशोचित सन्मान मात्र घेतला जातोय आणि ही खासियत राहिली आहे या आयोजनाची. संपूर्ण टीमचा सत्कार समारंभ अगदी यशोचित सन्मान मात्र घेतला जातोय. मायेची आपुलकीची शॉल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. टीमची धावसंख्या 21. यावेळेस मात्र पहा मिस टायमिंग स्ट्रोक. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे कॅच ड्रॉप 1 2 3 4 क्षेत्ररक्षक आले आणि तिथे मात्र कॅच ड्रॉप झाली. 3 धावा. या बॉल वरती मात्र 3 धावा येत आहेत. अमोलजी अशोकजी सावळे साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर लक्ष्मणजी भिलारे साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत जय हनुमान चषकामध्ये. वेलकम सर. आल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. अगदी जीवदान मिळालंय. यावेळेस पहा फटका चांगला आहे. ताकद नजाकत यांचा परफेक्ट मिलाप. येतोय षटकार. बॅकफुटला गेले, स्वतः गरकन फिरलेत. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून काय फटका सजवलाय. ताकद होती. बॅकफुटला गेले, अगदी एका पायावरती हा फटका सजवलाय. बॉडी अँगल सांभाळले आणि हा फटका अगदी साधा वनसडी फेकून दिलाय. यावेळेस मात्र पहा ड्राइव्ह जरूर केलाय. ऑफ ड्राइव्हचा प्रयत्न, लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षण वेगाने येतोय. सिंगलचा प्रयत्न, सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल. 31-31 31 धावा धाव फलकावरती जरूर लागतायत. खूप चांगली स्पर्धा आपण अनुभवताय. जय हनुमान चषक सनबूर विरुद्ध
शिरळ या दोन संघांमधला हा घमासान युद्ध, चुरशीचा सामना. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता, बॉल निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होते सांगता. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम सागरने मात्र केले. खूप चांगला कमबॅक करत असताना हा गोलंदाज सागर आपण पाहतोय. यावेळेस देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार येतोय. तांबडा पांढरा झणझणीत षटकार मारतोय खणखणीत. आणखीन बडीव धुरळा उडवतोय हा फलंदाज रोहन. कारण ज्या पद्धतीने सुरुवात केली ती सुरुवात ज्या संघासाठी हवी होती, रोहनने मात्र स्टार्टअप केलं आणि स्टार्ट मात्र सुरू केलाय. अगदी 14 घेर त्याने टाकलाय मैदानाच्या आतमध्ये. षटकार चौकार, षटकार चौकार. 2 षटक समाप्त होत आहे. टीमची धाव संख्या 31, 37 माफ करा 37 धावा. राज आलाय. या राजला मात्र काहीतरी कारनामा दाखवावा लागेल शेवटच्या षटकामध्ये. या जोडीला कुठेतरी आळा घालावा लागेल, ही जोडी फोडावी लागेल. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. हो 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 हो, काय फटका सजवलाय, तोडलंय, फोडलंय, सगळ्यांना मागे सोडलंय. वन मॅन शो ऑन फायर, बॉस ऑन फायर. षटकार. अगदी विराट कोहली स्टाईल पद्धतीने शॉट मारलाय असं मला सांगतायत. पाकिस्तानला जो मारला होता पाकिस्तानच्या विरोधात. यावेळेस मात्र पहा कमबॅक करत असताना मात्र हा गोलंदाज पाहायला मिळतोय, परंतु दिशा कुठेतरी चुकते. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1, 2 धावा. 45 धावा. इथे दाखवतायत मी नाही थांबणार, मी लांबच लांब मारणार. आणि ते दाखवत असताना शिवा जाधव बॉस ऑन फायर होताना आणखीन एक येतोय बिग हिट. षटकार. अगदी शॉर्ट बॉल होता, पुल केला, त्याला दिशा दिली 6 धावांशी. इथे आम्हाला नाही पटत तडजोड, आम्ही करतो फक्त तोडफोड. इथे तोडफोड केलीये बॉलची, बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमा रेषा पार. मिळतील धावाशा. येतोय षटकार. झाली काय किती झाला? 57. पहा राजवरती आक्रमण चढवलंय आणि या स्पर्धेचा हायएस्ट स्कोर 57. अर्धशतक कंप्लीट केलंय टीम शिव छावा सनबूर संघाने. अजूनही जर पाहायला गेलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकामधले. ओहो, खूप चांगला कमबॅक करत असताना ह्या बॉलवरती राजला मात्र पाहायला मिळालंय. अगदी चकवलंय. काय कमबॅक करत असताना हा गोलंदाज. कारण इथे विकेट मिळवणं कुठेतरी गरजेचं आहे, रोखलं पाहिजे. इथे फटका फसलाय. मिस्टॅमिक स्ट्रोक. उंची जास्त, लांबी कमी आणि आता मिळते विकेटची हमी. फलंदाज बाद, ज्याच्या बॅट मधून षटकार चौकार येत होते.
शिवा जाधव बॉस बॅक टू दी डगआउट. राजने या बॉलवरती कमबॅक केलंय आता खऱ्या अर्थाने पाहायला मिळालं तर, परंतु आता अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. पहिल्या डावासाठी टार्गेट किती पर्यंत सेट केलं जात आहे. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती जर पाहायला गेलं तर किती धावा येतील. सन्माननीय आदरणीय शेवटचा बॉल होता, पंचांनी मात्र व्हाईट बॉल घोषित केलाय. व्हाईट +1 2 धावा येत आहेत. चला शेवटचा बॉल आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर 59 59 धावा, सर्वाधिक हायेस्ट स्कोर या जय हनुमान चषकामध्ये आजच्या दिवसामध्ये मात्र प्रस्थापित केलाय. शेवटचा बॉल यावेळेस मात्र बॅटची काढा लागून चेंडू नक्कीच चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. टीमची धावसंख्या शिव छावा सनबूर 60 धावांवरती लक्ष समोर ठेवलंय. अर्थातच टीम मराठा वॉरियर्स शिरळ या संघावर समोर 61 धावांचं, येणारे 18 चेंडू 61 धावा. आणि जर पाहायला गेलं तर अगदी रोहन काय फलंदाजी राहिली, बॉस यांची फलंदाजी अगदी षटकार चौकार. जर पाहायला गेलं तर रोहन शिवा जाधव बॉस 10 चेंडू 29 धावा 4 षटकार. आणि रोहन 6 बॉल त्याने फेस केले 24 धावा, वैयक्तिक 24 धावा त्याने करत असताना. आणि तशीच फलंदाजी अर्थातच टीम मराठा वॉरियर्स शिरळ संघाला करावी लागेल. आणि त्यांच्याकडे देखील बॅटर आहेत, हार्ड हिटर बॅटर मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत. आणि तो कारनामा शिरळ संघाला देखील करावा लागेल, कारण छत्रपती शिवाजी क्रीडांगणामध्ये आमने सामने दोन्ही संघ आले होते. दबदबा शिरळ संघाचा राहिला होता, कारण विजय प्रस्थापित शिरळ संघाने त्यांच्यावरती केलं होतं. आणि आयोजन देखील शिवछावा सनबूर संघाचंच होतं. परंतु आज कमबॅक होईल का शिवछावा सनबूर संघाचं, आणि दबदबा पाहायला मिळेल का शिरळ संघाचं. श्री दत्त कृपा टीमचे सर्वेसर्वा कॅप्टन कर्णधार अजय पवार साहेब इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल. श्री दत्त कृपा टीमचे कर्णधार विटावा अजय पवार साहेब, आपल्याला विनंती असेल आपण या. आपलं सहर्ष स्वागत. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल सागर साठी, हा बॉल अगदी बॅडमिंटन स्ट्रोक. आल्या भव्य स्वागत जयने केले. विजय प्रस्थापित करायचा आहे जयला. पहिल्या बॉल पासून आक्रमक पवित्रता ठरवली आहे. पहिल्या बॉल वरती येतोय षटकार.
लांबून बोलतोय आता. यावेळेस देखील ऑन साइडला पुल केलाय आणि बॉलला गुल केलंय. 6 धावांसाठी षटकार. पहा शिरळ संघाचे देखील फलंदाज काय कमी नाहीयेत, कारण मागील मॅच मध्ये कारनामा करून दाखवलाय. ही मॅच इम्पॉर्टंट आहे. आता 50च्या वरती आहे टार्गेट, त्यामुळे तुम्हाला 61 धावांचं टार्गेट चेस करायचंय. यावेळेस खोलात टाकलेला बॉल अगदी मिड ऑफच्या वरतून क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्ट्राइक रोटेट होते, सिंगल आले, सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवरती. स्ट्राइक आता असेल सागरच्या हातामध्ये. सन्माननीय आदरणीय अजयजी पवार साहेब या ठिकाणी कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, परंतु कॅच आता ड्रॉप झाली आहे. विकेट मिळाली असती, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र हातातून बॉल निसटला. यावेळेस मात्र पहा थांबवलंय, स्टॉप केलंय. खूप चांगला बॉल, अकूट टप्प्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती, परंतु कुठलाही मोठा फटका सजवून दिला नाहीये. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू. यावेळेस बिग हिट केलाय, बिग हिट आलाय. लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळतील धावा 6. येतोय सागरच्या बॅट मधून, जयच्या बॅट मधून षटकार. जय थांबायला नाव घेत नाहीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जमवल्यात. टीमची धावसंख्या 20. ही मॅच इम्पॉर्टंट आहे आणि ही मॅच शिरळ संघाला जिंकायची आहे की सनबूर संघाला जिंकायची आहे, प्रश्नचिन्ह आहे. आणि प्रश्नचिन्ह समोर उभं राहिलंय. चला टीम मीटिंग घेऊ नका, टीम सनबूर टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. मॅच स्पीडअप करायचंय. लक्ष्य 61 धावांचं आहे. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, अजून बरेच मॅचेस बाकी आहेत. चला टीम सनबूर. बारा चेंडू 41 ची गरज. प्रति षटक आपण जर पाहायला गेलं तर 20.5 म्हणजे 21 धावा तुम्हाला कराव्या लागतील प्रति षटकामध्ये. गोलंदाज मात्र आलाय, राहुल आलाय. बारा चेंडू आणि बॅटची कडा लागली आहे घोषंगी क्षेत्रात. पहिला बॉल तर सिंगल आली आहे. यावेळेस पहा कव्हरच्या दिशेमध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, पाठमोरा करत असताना बॉलला स्टॉप केलाय आणि तिथे मात्र सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतोय. 22 2 धावा. फटका चांगलाय, फटका सजवलाय, परंतु इथे फटका फसलाय.
फलंदाज बाद, बॅक टू दी डगआउट. जयला जावं लागेल माघारी. जाळं विणलं होतं, जाळ्यामध्ये अडकला गेलाय जय. काय गोलंदाजी. राहुलला त्यासाठी बोलवलं होतं. अगदी कावळ्यासारखी नजर आहे त्याची आणि अचूक टप्प्यावरती त्याची गोलंदाजी. आता थोडस अवघड आहे समीकरण. मोठ्या फटकेची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इनट नंबर 3 रमेश आलाय. पहिलं षटक ज्याने हाताळलं होतं. रमेश बैठा फटका सजवण्याचा प्रयत्न. अगदी या 38 सर्कल मध्ये ड्राइव्ह केलाय. एकच धाव. रमेशचं खातं उघडतंय. टीमच्या खात्यामध्ये 1 धाव ऍड होते. टीमची धावसंख्या 23 या धावसंख्येवरती. मोठ्या फटक्याची गरज. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. अगदी या कॉर्नर रिजन मधून क्षेत्ररक्षक बॉस फेकी केली गेली आहे आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर एकच धाव. सिंगल ने मात्र धाव फलक जाऊन पोहोचते. 24 या धावसंख्येवरती. खूप चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये. याही वेळेस पहा टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय बॉल आणि ते षटकाची होते समाप्ती. 2 षटक समाप्त होत आहेत. टीमची धावसंख्या मराठा वॉरियर्स शिरळ संघ जाऊन पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. आता येणारे 6 बॉल आणि 37 धावांची गरज. म्हणजे 6 चेंडूवरती तुम्हाला षटकार वावावा लागेल. एखादा नकारात्मक चेंडू भेटला तर कुठेतरी सामन्यामध्ये पलटवार होऊ शकतो. परंतु गोलंदाज अगदी नौका आहे. अनुभव आहे त्या गोलंदाजाकडे. शिवछावा सनपूर संघाचा 3रं षटक आणण्यासाठी आशिषला प्राचारण केलंय आणि स्ट्राइक नेटला मात्र बॅटर मात्र पाहायला मिळतोय सागर. 6 चेंडू आणि 37 धावांची गरज. इथे फटका तर सजवलाय. उंची जास्त लांबी कमी. इथे मिळते विकेटची हमी. पहिल्या बॉल वरती विकेट मिळवतीये. फलंदाज बाद. जावं लागेल माघारी. रमेश सागर बॅक टू द डगआउट. आशिषने मात्र पहिल्या बॉल वरती विकेट मिळवली आहे. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. आता थोडीशी अवघड परिस्थिती शिरळ संघाकडनं मात्र पाहायला मिळते. कारण ज्या फटकेची गरज होती पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्या होत्या. परंतु दुसरं षटक अप्रतिम हाताळलं राहुल याने. 3ऱ्या षटकामध्ये देखील पहिल्या बॉलवरती आशिषने विकेट मिळवली. लोअर फुल टॉस बॉल. त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. 1 बाउन्स मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि तिथे पाय मात्र बाउंड्री लाईनला मात्र लागलाय आणि त्यामुळेच अंपायरचा निर्णय येतोय. हा चौकार आहे. चार चेंडू आणि आता गरज आहे 33 धावांची. 4 बॉल 33. पुन्हा एकदा फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे स्वतः प्रीतम. कुठलीही चुकी करत नाहीये. अगदी जर पाहायला गेलं तर लॉंग ऑन रिजन मध्ये आतापर्यंत त्याने 2 कॅच पकडल्यात. आधीच्या बॉल वरती सागरला माघारी धाडलं आणि आता मात्र फलंदाज अमोलला मात्र डगआउटचा दिशा दाखवली. आता पूर्णपणे सामना हा शिव छावा सनपूर संघाकडे मात्र झुकताना मात्र पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच भिलरेवाडी टीम कॅप्टन आपण यायचंय. आपला टॉस होईल. फुल टॉस बॉल. अंपायरचा इशारा नो बॉल येतोय. नो बॉल. हाईटचा नो. फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिटचा बॉल पाहूया. परंतु आता वेळ निघून गेली आहे.
औपचारिकता शिल्लक. फ्रीटचा बॉल होता. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. बीट करून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जिथे मात्र पाहायला गेलं तर हा डॉट बॉल येतोय. आशिषने मात्र काय गोलंदाजी केली, कारण पहिल्या षटकामध्ये आलेल्या धावा कुठेतरी राहुलने थांबवल्या आणि त्याचबरोबर आशिषने देखील थांबवल्या. खूप चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. आणि आणखीन एक शेवटच्या बॉलवरती विकेट प्रस्थापित केली आणि पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवून घेतलाय. अर्थातच टीम विजयी होते शिवछावा सनबूर संघ. हार्ड लक बॅड लक मराठा वॉरियर्स शिरळ संघ. खूप चांगली लढत पाहायला मिळाली. चला कॅप्टन शिवछावा सनबूर कॅप्टन यायचं आहे टॉस साठी आणि टॉस करून घेऊयात. जिथे मात्र जोडले जातील किरण सर, भिलारेवाडी आणि त्याचबरोबर शिवछावा सनबूर. आदर्श 11 भिलारेवाडी आणि शिवछावा सनबूर. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय श्रीकांत साबळे सर आणि त्याचबरोबर भरत जाधव सर यांना मी आमंत्रित करतो आणि त्यांच्या वाणीतून पुढच्या मॅचची कहाणी ऐकण्यासाठी मी आमंत्रित करतो. आणि मी इथे थांबतो आणि जाऊया पुढे एकदा कॉमेंट्री टॉस का बॉस या मंचावरती. आदर्श 11 भिलारेवाडी आणि त्यांच्या विरोधात शिवछावा सनबूर. अजयजी पवार यांच्या शुभ हस्ते करूयात या मॅचचा टॉस. महत्वाची मॅच जो जिंक